कोल्हापुरात देखील इंधन टंचाई होईल या भीतीपोटी ग्राहक पेट्रोल आणि डिझेल पंपांवर मोठी गर्दी करतात। सकाळपासून प्रत्येक जण गाडीमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर येऊन थांबलेला आहे। काय नेमकी कोल्हापूरमध्ये सगळी परिस्थिती आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे की पेट्रोलचा साठा, डिझेलचा साठा पुरेसा आहे। असं असताना आपण पाहू शकतो की सकाळपासून पुन्हा एकदा आपण पाहतो की पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। इतकंच नाही तर पेट्रोल पंप धारकांनी देखील या ठिकाणी फक्त 200 रुपयाचं पेट्रोल द्यायला सुरुवात केलेली आहे, कारण आपण पाहतोय की प्रत्येक जण येतोय आणि टाकी फुल करून जाते। अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच आपण पाहतो की प्रत्येक पेट्रोल पंपावरची दृश्य अशा प्रकारची आहेत। नेमकी परिस्थिती काय आहे, स्टॉक आहे की नाही, कारण आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात लोक इथं रांगा लावताना दिसत आहेत। आपल्याकडे आत्ता सध्या 18,500 स्टॉक आहे आणि आता आपली गाडी पण डेपोला गेलेली आहे गाडी भरायसाठी। तसं काही तुटवडा काही नाही आहे। लोकांचं फक्त कसं मला मिळायला पाहिजे हीच फक्त टेंडन्सी आहे, बाकीच्यांचा काही विचार करत नाही। त्यामुळे आम्ही कसं काय केलं, लोकांना सगळ्या सारखंच सम प्रमाणात मिळावं हेच आम्ही लोकांना सांगत आहे। हो, कारण तुम्हाला जेवढं गरजेला लागेल तेवढंच तुम्ही घ्या। कॅमेरामॅन मिथुनचा प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।